नमस्कार. वेलकम ऑल, वेलकम ऑल, वेलकम ऑल. सर्वांचं रेकी लेवल 1 मध्ये खूप खूप स्वागत आहे. कसे आहात सगळे? कसे आहात सगळे? माईक ऑन करा. माईक ऑन करा. आवाज येतो आहे माझं सगळ्यांना? हा, येतोय येतोय. येस, 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 येस. चला, सगळ्यांनी माईक ऑन करायचं आहे. ओके. आज आपल्याला सिम्बॉल बघायचे आहे. आधी आपण 7 चक्र बघणारच आहोत, पण त्याच्या आधी काही सिम्बॉल्स बघणार आहोत. ओके. तर आता तुम्ही म्हणाल का रेकी लेवल 1 मध्ये, रेकी लेवल 1 च्या सिलेबस मध्ये कुठलाच सिम्बॉल नाहीये, हे मी तुम्हाला सांगितलं होतं. तर रेकी लेवल 1 च्या सिलेबस मध्ये कुठलाच सिम्बॉल येत नसतो. मग आता आपण हे जे सिम्बॉल बघणार आहोत ते जे आहे एंजेलिक झिबू सिम्बॉल आहे, हे आपण आपल्या लाईफ मध्ये वापर करू शकतो. रेकी लेवल 1 मध्ये कुठला सिम्बॉल नाही आहे, म्हणून त्याची एनर्जी जी आहे ती 10% आहे. आणि रेकी लेवल 2 याच्यामध्ये 3 सिम्बॉल येतात आणि अदर सिम्बॉल पण मी तुम्हाला देत असते. तर त्यामुळे त्याची एनर्जी जी आहे ती आहे 40%. त्याच्यानंतर जे मास्टर लेवल आहे, थर्ड लेवल आणि मास्टर लेवल, याची एनर्जी ही 100% होते त्याच्या सिम्बॉल्समुळे. तर आता रेकी लेवल 1 तर कोणताच सिम्बॉल नाहीये. पण मग मला असं वाटतं का माझ्या स्टुडंटकडे थोडीफार एनर्जी राहायला पाहिजे, म्हणून मग मी त्यांना हे एंजेलिक झिबू सिम्बॉल देते आहे. एंजेलिक झिबू सिम्बॉल जे आहेत ते 88 सिम्बॉल असतात. ओके. त्यातले काही मोजके महत्वाचे सिम्बॉल मी तुम्हाला आता सांगते आहे. जसं का आपल्या आरोग्यासाठी, आपल्या आर्थिक समृद्धीसाठी, त्याच्यानंतर आपल्या ब्युटीसाठी, मुलांच्या एज्युकेशनसाठी, या टाईप ते सिम्बॉल आहेत, ते आता आपण बघणार आहोत. ओके. तर एकदा मला थंब दाखवा का माझा आवाज ओके आहे. तर मला तुम्ही थंब दाखवायचा आहे. ओके. क्लिअर आहे? येस, येस. थँक्यू अश्विनी मॅडम, थँक्यू. चला, आता आपण सिम्बॉल बघतो आहे. तर सिम्बॉल तुम्हाला मी दाखवायच्या आधी त्याचे काही रूल सांगते का ते सिम्बॉल कसे वापरायचे आहे. ओके. तर हे जे सिम्बॉल आहेत याच्यामध्ये आपण कलर थेरपीचा यूज केलेला आहे, म्हणून तुम्हाला हे सिम्बॉल त्या कलर मध्येच काढायचे आहे. म्हणजे त्या कलरचा तुम्ही स्केच पेन घ्या किंवा पेन घ्या, त्या कलरने तो सिम्बॉल जर काढला तर त्याची एनर्जी तुम्हाला जास्त प्रमाणात वाढलेली जाणवणार आहे. दुसरी गोष्ट आहे का हे सिम्बॉल काढताना तुम्ही हात उचलू शकतात. ओके. त्याच्यानंतर हे सिम्बॉल काढताना तुम्हाला खाडाखोड करायची नाहीये. हे सिम्बॉल काढण्यासाठी तुम्हाला तुमच्या शरीराची डोक्यापासून डाव्या साईडची जी बाजू आहे, बॉडी पार्ट आहे आपल्या शरीराचा, डाव्या साईडचा डोक्यापासून ते पायापर्यंत तुम्ही कुठेही हा सिम्बॉल काढू शकता. एका वेळी आता मी जरी तुम्हाला भरपूर सिम्बॉल देते आहे, तरी एका वेळी तुम्हाला फक्त 2च सिम्बॉलवर काम करायचं आहे. त्यातलं जे तुम्हाला महत्वाचं असेल त्यातले 2च सिम्बॉल तुम्हाला पहिले चॉईस करायचे, ते जे 2 महत्वाचे आहेत ते. आणि ते पूर्ण झालं तुमचं काम, त्याच्यानंतर मग परत तुम्ही पुढचे 2 घेऊ शकतात. ऍट ए टाइम सगळे सिम्बॉल वापरायचे नाहीत. ओके. तर आता जे 2 सिम्बॉल आहेत तर आपण डाव्या बॉडी पार्टवर काढणार आहोत आपल्या शरीराच्या. मग आपण सगळ्यात जास्त पहिले तळ हातावर काढायचा प्रयत्न करतो. पण तळ हातावर आपण सिम्बॉल काढल्यानंतर ते 24 तास हातावर राहत नाही. आपले हात सारखे पाण्यात जात राहतात, त्यामुळे ते वॉश केले जातात किंवा पाण्यामुळे ते निघून जात असतात. ओके. पाण्यामुळे ते निघून जात असतात. क्लिअर आहे? तर त्याच्यानंतर आपण इथे काढले, समजा हाताच्या या भागावर सिम्बॉल काढले, तर आपण कलरफुल काढणार आहोत. तर आपल्या आजूबाजूचे काय म्हणतील का हे काय कलरने चिंघाडलेलं आहे हातावर, म्हणजे मग त्यांची निगेटिव्हिटी आपल्यापर्यंत पोहोचणार आहे. म्हणून मग आपल्याला हे सिम्बॉल काढण्यासाठी आपल्या थाईजवर म्हणजे मांडीवर काढायचे आहे. ते कोणाला दिसणारही नाही आणि त्याची प्रॉपर 24 तास आपल्याला एनर्जी मिळणार आहे. पण हे आंघोळ करताना रोज सिम्बॉल वॉश झाले पाहिजे आणि नवीन सिम्बॉल आपल्याला डेली काढायचा आहे. ओके. हा सिम्बॉल काढताना आपण आपल्या मनातली अफर्मेशन तिथे बोलायची आहे. आता आर्थिक समृद्धीसाठी मी जो सिम्बॉल देणार आहे तुम्हाला,
तर तुम्ही त्या जो सिम्बॉल आपण काढतो आहे तेव्हा तुम्हाला ती अफर्मेशन बोलायची आहे का मी शलाका आर्थिक समृद्ध झालेली आहे. ओके. तुम्हाला स्वतःचं नाव घेऊन तिथे ती अफर्मेशन बोलायची आहे. नुसता सिम्बॉल काढला आणि काम झालं असं होणार नाही. त्याला तुम्हाला पॉझिटिव्ह एनर्जी द्यायची आहे. एखादी व्यक्ती आजारी आहे आणि तिच्या आरोग्यासाठी तुम्ही जर सिम्बॉल काढता आहे तर तुम्हाला तिथे एनर्जी द्यायची आहे का एक्स वाय समजा मीच सांगते माझ्यावरूनच सांगते का मी शलाका आरोग्य संपन्न झालेली आहे. मी शलाका मला आरोग्याची प्राप्ती झालेली आहे. मी शलाका स्वस्त मस्त जबरदस्त झालेली आहे. या टाईप मध्ये तुम्हाला सिम्बॉल काढताना तशी पॉझिटिव्ह अफर्मेशन द्यायची आहे. ओके. आपण आता सिम्बॉल जेव्हा बघू तेव्हा मी डिटेलमध्ये तुम्हाला अजून समजावून सांगणार आहे. पण जेव्हा आपण आपल्या बॉडी पार्टवर हे सिम्बॉल काढणार आहे तेव्हा तुम्ही ते खाडाखोड नाही करायचे. म्हणजे पेन चालत नाही तर मग आपण डबल गिरवतो, तर तसं करायचं नाहीये. आपल्याला खाडाखोड करायची नाहीये. ओके. आज माझ्या कॅमेराला काय होतंय काही कळत नाहीये. थांबा हा. होय. ओके. थोडं लूज कलेक्शन झालं का काय झालं, कॅमेरा ऑनच होत नव्हता. ओके. तर तुम्हाला समजलं आहे कसे सिम्बॉल वापरायचे आहे. सिम्बॉल तुम्ही काढला पण त्याच्यावर डबल गिरवलं त्याला चिंखाडलं तसा चालणार नाही. मग तो सिम्बॉल तुम्ही कितीही दिवस काढले तरी त्याचा रिझल्ट तुम्हाला मिळणार नाहीये. म्हणून सिम्बॉल काढताना तो एकच वेळा तुम्हाला काढायचा आहे. त्याच्यासाठी तुम्ही मार्कर किंवा स्केच पेन वापरू शकता, ते आपल्या स्किनवर व्यवस्थित चालणार आहे. ओके. चला आपण आता सिम्बॉल बघूया. सगळ्यांनी नोटबुक पेन घ्यायचे आहे. सगळ्यांनी सिम्बॉल काढायचे आहेत. स्क्रीनशॉट तुम्ही काढू शकतात पण जर स्क्रीनशॉट काढले तर ते फक्त मोबाईल मध्ये राहतात. जेव्हा आपण आपल्या याच्यावर काढतो नोटबुक मध्ये काढतो तर त्याची प्रॉपर आपली रिव्हिजन होत असते. आता हा जो पहिला सिम्बॉल आहे हा आहे रिलीजचा सिम्बॉल. ओके. याच्यासाठी ब्ल्यू कलरचा पेन वापरायचा आहे. हा सिम्बॉल कशासाठी वापरता का निगेटिव्ह एनर्जी निघून जाण्यासाठी हा सिम्बॉल वापरत असता. कसा काढायचा ते मी तुम्हाला दाखवते. हे बघा, इथून सुरुवात करायची आहे सिम्बॉल काढायला. या टाइप मध्ये सिम्बॉल काढायचा आहे. आलं लक्षात. चला काढा सगळ्यांनी.
आता हा सिम्बॉल कसा वापरायचा ते मी तुम्हाला सांगते. हा सिम्बॉल कसा वापरायचा आहे. ज्या वेळेला आपण आता काल हिलिंग करायचं शिकलेलो होतो, तर हिलिंग करताना आपण बघा, आता मी गुडघ्याचं दाखवलं होतं, तर निगेटिव्हिटी आपण गवत उपटलं होतं, आठवतं आहे सगळ्यांना? ओके. तर त्यावेळेला तिथे हवेमध्ये हे 5 बोट आपले जमा करायचे आणि तिथे हा सिम्बॉल काढायचा आहे. त्या वेदना, जिथं वेदना आहे, आपला जो बॉडी पार्ट दुखतो आहे, त्याला त्रास होतो आहे, तिथे हा सिम्बॉल आपल्याला हवेमध्ये काढायचा आहे. की जी आपण गवत उपटताना जी निगेटिव्ह एनर्जी काढतो आहे, ती या सिम्बॉलमुळे अजून फास्ट आणि लवकर निघत असते. ओके. निगेटिव्ह एनर्जी काढण्यासाठी हा सिम्बॉल वापरला जातो. हा ब्ल्यू कलर मध्ये आपण काढणार आहोत. हे सिम्बॉल तुम्ही स्वतः वापरून दुसऱ्यांना सुद्धा वापरायला देऊ शकतात. रेकीचे जे 4 सिम्बॉल आहे, त्याच्यासाठी तुम्हाला अटुनमेंटची गरज असते, पण ह्या सिम्बॉलला तुम्हाला अटुनमेंटची, शक्तिपाताची गरज नाहीये. तुम्ही स्वतः वापरून इतरांना पण वापरायला देऊ शकता हे सिम्बॉल. आता पुढचा सिम्बॉल आहे हेल्थ सिम्बॉल. याचा कलर आहे ग्रीन कलर. ओके. कसा काढायचा आहे मी दाखवते तुम्हाला. इकडून सुरुवात करायची आहे सिम्बॉल काढायला. येस. आलं लक्षात? कसा सिम्बॉल काढायचा आहे सगळ्यांच्या लक्षात आलं का? चला काढा पटापट. याच्यासाठी तुम्हाला ग्रीन कलरचा वापर करायचा आहे. आता काय करायचं, आपल्याकडे पेशंट आहे समजा, तर पेशंटच्या आपण पाणी चार्ज करायचं शिकलेलो आहे, तर पाण्यावर सुद्धा तुम्ही हा सिम्बॉल काढून देऊ शकता आणि मग पाण्याला चार्ज करून त्या पेशंटला मेडिसिन घेताना देऊ शकतात. पेशंटचा जो मेडिसिनचा बॉक्स आहे, त्या मेडिसिनच्या बॉक्सवर तुम्ही छोटासा ग्रीन कलरच्या पेनाने हा सिम्बॉल काढून ठेवू शकता. पेशंटची जी दवाखान्याची फाईल आहे, तिच्यावर देखील तुम्ही हा सिम्बॉल काढून ठेवू शकता. ओके. आलं लक्षात? पेशंटचा जो पिलो आहे, त्याचा जो बेड आहे, बेडशीट आहे, त्याच्यावर सुद्धा तुम्ही हा सिम्बॉल काढून ठेवू शकता. ओके. क्लिअर आहे सगळ्यांना? सिम्बॉल 3 वेळा काढायचा आहे असा. याच्यासाठी ग्रीन कलरचा पेन वापरायचा आहे. आता पुढचं सिम्बॉल आहे अनकंडिशनल लव. आता जो आपण हेल्थचा सिम्बॉल बघितला, त्याचे असे झिबूचे कॉइन्स देखील मिळतात बघा. सगळ्यांना दिसतो आहे? याच्यावर हा सिम्बॉल काढलेला आहे, तर हे झिबूचे कॉइन देखील त्याचे मिळतात. हे कॉइन सुद्धा तुम्ही पेशंटच्या जवळ ठेवू शकतात, त्याच्याने सुद्धा त्याला आरोग्याची प्राप्ती होते. आता हा जो अनकंडिशनल लवचा सिम्बॉल आहे, याच्यासाठी रोज क्वार्ट्स हे क्रिस्टल वापरलं जातं, तर त्याच्यावर हा सिम्बॉल काढलेला आहे. ओके. आणि त्याच्यावर एंजेलिक नंबर देखील आहे. त्याच्यावर एका बाजूने एंजेलिक नंबर आहे, एका बाजूने लवचा, अनकंडिशनल लव हा सिम्बॉल देखील आहे. तर हा सिम्बॉल आपण रेड कलरने काढणार आहोत. तिथे खाली दाखवलेला आहे बघा कसा काढायचा. याच्यासाठी रेड कलरचा पेन वापरणार आहोत. 2 व्यक्ती आहे, त्यांचं एकमेकाशी जमत नाही. 2 भाऊ असतील, 2 मित्र असतील, 2 बहिणी असतील, ज्यांचंही एकमेकाशी जमत नसेल, त्यांच्यासाठी तुम्ही हा सिम्बॉल वापरू शकता. का जसं एक्स आणि वाय हे 2 भाऊ आहेत समजा, आणि त्यांचं एकमेकाशी जमत नाही आहे, तर मग आपण एक्स या व्यक्तीला काय म्हणणार आहोत, त्याच्यावर तो सिम्बॉल टाकायचा आणि मग म्हणायचं आहे का एक्स या भावाचं वाय या भावाबरोबर जे नातेसंबंध आहे ते प्रेमाचे, विश्वासाचे आणि आदराचे झालेले आहे, असं तुम्ही तिथे बोलू शकतात. ओके. येत आहे लक्षात? मला थंब दाखवा, म्हणजे मग मी पुढे जाते, नाही तर घाई नाही होते ना. हे ओके. वरचा सिम्बॉल खालचा काढायचा. हा. हे बघा, हा. आपला ओरिजिनल सिम्बॉल हा आहे, पण इथे खाली काढून दाखवलेला आहे. ऍरो देऊन तुम्हाला तो सिम्बॉल काढून दाखवला आहे, कसा काढायचा आहे. ओके. ओके. हे हा. पिक्चर अजून मोठं. अजून मोठं करू? हे हा म्हणजे काय की हे एरिया दिसतच नाही येत त्याची नीट.
आता बघा बरं. हा आता थोडे दिसत आहेत. बर बर, बघा आता. ओके आहे सगळ्यांना? पुढचं सिम्बॉल वर जायचं. ओके. आता आपण पुढचा सिम्बॉल बघतो आहे. तो आहे अनलिमिटेड अबंडन्स. याच्यासाठी आपण ब्राऊन कलर किंवा रेड कलर वापरणार आहोत. अनलिमिटेड म्हणजे आपल्याला आर्थिक समृद्धी हवी आहे. आपल्या याच्यासाठी रेड कलर किंवा ब्राऊन कलर वापरायचा आहे. जीवनात अनलिमिटेड गोष्टी पाहिजे असतील तर हा सिम्बॉल तुम्हाला पर्समध्ये, लॉकरमध्ये, बिझनेसच्या ठिकाणी तुम्ही हा सिम्बॉल काढून ठेवू शकतात. ओके. सिम्बॉल कसा काढायचा आहे मी तुम्हाला दाखवते. असं बाहेर चाललं जातं याचं फार. थोडं जरी घाई करायला गेलं ना. हे 3 लाईन काढायच्या आहेत तिकडे नंतर. आलं लक्षात सिम्बॉल कसा काढायचा आहे? फक्त डबल गिरवू नका सिम्बॉलला. सिम्बॉलला डबल गिरवायचं नाही आहे. ओके. चला आपण पुढचं बघूया. हा आहे प्रॉस्पेरिटी सिम्बॉल. बघा, हा झिबो कॉइन आहे, याच्यावर हा प्रॉस्पेरिटी सिम्बॉल काढलेला आहे. याच्यावर इथे इथे पुढे एंजेलिक नंबर देखील दिलेले आहे आणि इथे त्याचा तो सिम्बॉल काढून दाखवलेला आहे आपल्याला. हा सिम्बॉल तुम्ही, हा झिबो कॉइन सुद्धा तुम्ही तुमच्या लॉकर मध्ये, पर्स मध्ये, तुमचा जिथे बिझनेस आहे तिथल्या लॉकर मध्ये हा सिम्बॉल ठेवू शकता. त्याच्यासाठी आपण ग्रीन कलरचा वापर करणार आहोत. ओके. कसा काढायचा सिम्बॉल मी दाखवते. सर्वांनी काढा, ट्राय करा. हे बघा असं होऊन जातं याचं. या पद्धतीने हा सिम्बॉल काढायचा आहे. प्रॉस्पेरिटी सिम्बॉल खूप इफेक्टिव्ह आहे हा. आलं सगळ्यांच्या लक्षात कसा काढायचा आहे? स्क्रीनशॉट घेण्यापेक्षा स्वतः काढायचा प्रयत्न करा. याच्यानंतर आपल्या मुलांसाठी हा सिम्बॉल आहे. कॉन्सन्ट्रेशन, मुलांचं एकाग्रता वाढण्यासाठी हा सिम्बॉल काढायचा आहे. मुलांच्या कंपॉसवर, बुक्सवर, बॅगवर, त्यांच्या स्टडी टेबलावर, त्यांच्या स्टडी बॅगवर, त्यांच्या रूम मध्ये तुम्ही हा सिम्बॉल काढायचा आहे. मुलांची एकाग्रता वाढण्यासाठी त्याच्याने खूप मदत होते. याच्यासाठी ऑरेंज कलरचा पेन वापरायचा आहे आपल्याला. ऑरेंज कलरचं स्केच पेन इथे आपण वापरणार आहोत. काढायचा कसा? दाखवते सर. हे बघा, इकडून सुरुवात करायची. हे बघा, आला लक्षात? इथून खालीच सुरुवात करायची आहे त्याची आपल्याला. आलं लक्षात?
आता याच्या पुढचा सिम्बॉल आहे मुलांनी केलेला अभ्यास त्यांच्या लक्षात राहण्यासाठी. मुलं खूप अभ्यास करता आणि ऐन परीक्षेच्या वेळेला विसरून जाता. हे दोघंही जे सिम्बॉल आहे, तर हे दोघं सिम्बॉल तुम्ही लहान मोठ्या सगळ्या मुलांसाठी देऊ शकता. इथे वयाची मर्यादा नाहीये. ओके, हे सर्वांसाठी तुम्ही वापरायला देऊ शकता. त्याच्यासाठी रेड कलरचा पेन वापरायचा आहे. याच्यासाठी तुम्हाला रेड कलरचा पेन वापरायचा आहे. हे बघा कसा काढायचा मी दाखवते आहे. गेलं मोठं होऊन. खूप स्मूथ असतो इथला पेन. ओके, आलं सगळ्यांच्या लक्षात कसा ड्रॉ करायचा आहे. हा देखील तुम्ही मुलांच्या बुक्सवर, त्यांच्या बॅगवर सगळीकडे ड्रॉ करून ठेवू शकतात. हा जो पुढचा सिम्बॉल आहे हा आहे ब्युटी सिम्बॉल. याचा कलर आहे ब्लॅक कलर. तुम्हाला ब्लॅक कलरचा वापर करायचा आहे. हे बघा कसा काढायचा आहे. इकडून सुरुवात करायची. सिम्बॉल काढताना तुमचा हात उचलला गेला तरी देखील चालणार आहे. जर तसा जर सिम्बॉल काय उचलावं लागेल. हो, येस. ओके, याच्यासाठी ब्लॅक कलरचा वापर करायचा आहे. ज्यांचा पण पार्लरचा बिझनेस आहे, नंतर ज्यांचं पण ब्युटीशी रिलेटेड आहे, जसं कॉस्मेटिक आहे, साड्यांचा बिझनेस आहे, जे पण ब्युटीशी रिलेटेड आहे त्यांच्यासाठी त्यांनी हे त्यांच्या बिझनेसच्या ठिकाणी देखील हा सिम्बॉल वापरायचा आहे. आणि बाकीचे जेंट्स लेडीज सगळे वयाचे लोक हा सिम्बॉल वापरू शकता. याच्यावर कोणतंही बंधन नाहीये का जेंट्सच वापरतील का लेडीज वापरतील असं नाहीये. सगळ्यांसाठी आहे हा सिम्बॉल. ओके, सगळे आणि ब्लॅक सिम्बॉल कलर, हा बोला. ब्लॅक कलर, हो, ब्लॅक ह्या कलर ह्या ब्लॅक काढायचा. कलर. येस, ब्लॅक कलर आहे त्याचा. त्याच्यासाठी आपण ब्लॅक कलर वापरणार आहोत. सगळेजण हा सिम्बॉल वापरू शकतात. सगळे सिम्बॉल आले लक्षात. ओके, आता आपण बघतो आहे मनी मंत्र. मनी मंत्र म्हणजे काय, सगळ्यांचे सिम्बॉल काढून झालेले असतील. ओके, आपण पुढे जाऊया. आता आता आपण बघतो आहे मनी मंत्र म्हणजे काय. मनी म्हणजे बघा, आपल्याला अशा घरात राहायला लावलं का त्या घराचं कलर खूप असा भुरा झालेला आहे. त्याच्या घराचे पापुद्रे पडता आहे, दरवाजे खराब झाले, खूप खरखर वाजता आहेत, खूप पसारा आहे त्या घरामध्ये. अशा घरामध्ये जर आपल्याला राहायला लावलं तर भक्ती मॅडम आपण राहू शकतो का? भक्ती मॅडम आवाज येतोय माझा? नाही राहू शकत. आपण तिथून लवकरात लवकर बाहेर पडायचा प्रयत्न करू का कोणत्या ना कोणत्या कारणाने आपण इथून बाहेर पडलो पाहिजे. मग मला एक तुम्ही सांगा, आपल्या घरातलं लक्ष्मीचं घर कोणतं आहे? आपल्या घरातलं कुठे राहत असते लक्ष्मी आपल्या घरात? आपल्या पर्समध्ये. कपाटात. कपाटात राहते, पण त्याच्या आधी ती जास्त आपल्या पर्समध्ये राहते ना डेली. मग आपण आपली पर्स कशी ठेवतो आहे? बघा बरं, आज सगळ्यांनी आपल्या पर्समध्ये खूप पसारा आहे का? नको ते कागद खूप जमलेले आहेत का? दवाखान्याची बिलं, इकडचे तिकडचे बिलं खूप आहेत का? जे कामाचे असतील ते व्यवस्थित तुम्ही फाईलमध्ये लावून द्या. जे कामाचे नसतील ते काढून टाका. वेळच्या वेळी ती पर्स वॉश करा, तिला स्वच्छ ठेवा. आता आपण काय म्हणतो, लक्ष्मीला कशी जागा आवडते? स्वच्छता आवडते. तिथे तिचा वास राहतो. ओके, मग आपली पर्स आहे का तशी? बघा बरं सगळ्यांनी. आपण घाईमध्ये ज्या नोटा आहे पैशांच्या, तर तशाच फोल्ड करून ठेवलेल्या आहेत का? का त्यांना आपण क्रमाने लावलंय, मोठी नोट मग छोटी आणि मग एका साईडला छोट्या खात्यामध्ये चिल्लर ठेवलेली आहे. बघा बरं, मग आपल्या पर्सकडे बघून बघा बरं, वाटेल का त्या लक्ष्मीला आपल्या घरात थांबावं? मग ती कुठल्या ना कुठल्या कारणाने घरातून बाहेर पडत असते. म्हणून आजपासून आपण काय करायचं आहे, आपली पर्स स्वच्छ ठेवायची आहे आणि शक्यतो ब्लॅक कलर अवॉइड करायचा आहे पर्ससाठी. खूपच तुम्हाला आवडली तर एखाद्या वेळेला घेऊ शकतात.
पण नेहमीच तुम्ही ब्लॅकच कलरची पर्स वापरू नका, ती निगेटिव्ह एनर्जी तिच्याकडे ओढत असते. तुम्हाला पर्सचा जर कलर घ्यायचा असेल तर तुम्ही लाईट येलो कलर किंवा मग गोल्डन कलर घ्यायचा आहे. आता लेडीज लोक कसं एक मोठी पर्स घेतात आणि त्याच्यामध्ये एक अजून छोटी पर्स ठेवतात आणि त्याच्यात पैसे ठेवत असतात. तर ती जी छोटी आहे ती सुद्धा तुम्ही गोल्डन कलर किंवा येलो कलरची घेऊ शकता. मग बाकीची जी मोठी आहे ती तुमच्या आवडीच्या कलरची तुम्ही घेऊ शकता. ओके, आलंय लक्षात? जेंट्स लोकांनी शक्यतो ब्राऊन कलरवर जायचं आहे. ब्राऊन कलर मध्ये डार्क लाईट कोणताही शेड ते घेऊ शकतात. ओके, ब्लॅक कलर शक्यतो अवॉइड करा. एखाद्या वेळेला खूप आवडली तर घेऊ शकतात. आणि पर्स घेताना जास्त महागाची घेऊ नका. का माहितीये का? काय त्याचं लेदर फाटलं, खराब झालं, मग आपण काय म्हणतो, बापरे आता इतकी महागाची पर्स लगेच कशी टाकून देणार. ओके, मग ती जर जास्त महागाची नसेल तर थोडी खराब झाली तर आपण तिला टाकून देऊ शकतो, आपल्या मनाला वाईट वाटत नाही. ओके, म्हणजे कसं आहे, ते लक्ष्मीचं घर आहे या दृष्टीने तुम्ही आजपासून पर्स बघायचे आहे. का आपण बाहेरून आल्यावर पटकन तिला कुठेही ठेवून देतो. ओके, तर तिला त्या हिशोबाने आपल्याला नीट आवरून ठेवायचं आहे. का त्या घरामध्ये लक्ष्मीचा वास राहायला पाहिजे या दृष्टीने तुम्हाला विचार करायचा आहे. ओके, आणि आता मला एक सांगा, का आपण मंदिरात जातो, तर मंदिरात गेल्यावर आपण देवीसाठी किंवा त्या देवातल्या मंदिरातल्या देवासाठी काही फुलं हार घेतो, नारळ घेतो, कधी ओटीचं सामान घेतो. मग आपण ज्या वेळेला दर्शनासाठी जातो तर आपण हे सामान घेत असतो, तो दुकानवार आहे ना आपल्या सारखं ब्रेन मध्ये हॅमरिंग करतो, का आल्यावर पैसे द्या, आल्यावर पैसे द्या, इथे चप्पल बुटं काढून जा, इथे चप्पल बुटं काढून जा, करतो का नाही? मग आपण काय म्हणतो, ठीक आहे ठीक आहे, आल्यावर पैसे देतो. आपण तिथे चपला बुटं काढतो आणि आल्यावर पैसे देऊ असं म्हणतो. आपण दर्शनाला जातो, तिथं 3-4 तास लाईन मध्ये उभं राहतो, देवाला सगळं अर्पण करतो, ज्याही वस्तू घेतलेल्या आहेत त्या देवाला अर्पण करतो. आणि मग त्याच्यानंतर आपण जी सेवा केलेली आहे, देवाला जे पण अर्पण केलंय ते खरंच आपल्या नावाचं होतं का? कारण त्या वस्तूंचे आपण पैसे दिलेले नाहीये, तर ती वस्तू आपली होते का? होते का आपली? तर नाही होत. ती वस्तू त्या व्यक्तीच्या दुकानवाल्याच त्याच्याच नावाचे राहतात. आणि ह्या चुका आपल्याकडनं कळत नकळत होत असतात. मग यापुढे आपण काय करणार आहोत, ज्याही वस्तू आपण घेतलेल्या आहे त्याचे लगेच पैसे देऊन टाकायचे आहे. म्हणजे आपण जीही सेवा करणार आहोत ती आपल्या नावाची होणार आहे. ओके, आजपर्यंत आपल्याकडनं ह्या कळत न कळत चुका झालेल्या आहे, ते आपण आता लगेच चेंज करून टाकणार आहोत. आता आपण पुढे बघणार आहोत, का तुम्हाला मी एक स्विचवर्ड देणार आहे मनीसाठी, पैसा आपल्याकडे येण्यासाठी स्विचवर्ड देणार आहे. तर तो स्विचवर्ड काय आहे? काउंट. स्विचवर्ड म्हणजे काय सगळ्यांना माहिती आहे का इथे? का आधी ते सांगू का स्विचवर्ड म्हणजे काय आहे? तर स्विचवर्ड म्हणजे काय आहे बघा, आपण लहान होतो तर आपण अलीबाबा 40 चोर ही गोष्ट ऐकली आहे सगळ्यांनी? सगळ्यांना माहिती आहे ही गोष्ट. तर त्याच्यामध्ये तुम्हाला नाही माहिती उर्वी मॅडम? कुठे उर्वी मॅडम? कुठे उर्वी मॅडम? येस. तर आज तुम्ही याच्यावर गुगलवर बघा, अलीबाबा 40 चोर गोष्ट आमच्या लहानपणी तर खूप छान आम्ही ऐकलेली आहे ती. ओके, तर तुम्ही आज ती आम्ही पण गोष्ट, ऐकली आहे. हा येस. तर ती जी आहे त्या गोष्टीमध्ये काय सांगितलेलं होतं, का एक दगडाचा दरवाजा असतो, ती गुफा असते आणि त्याला दगडाचा दरवाजा असतो, आणि जोपर्यंत तो स्विचवर्ड बोलत नाही, का जसं खुलजा सिमसिम हा एक स्विचवर्ड होता, तो बोलल्यावरच तो दरवाजा ओपन व्हायचा. नाही तर तिथं तुम्ही त्याच्या सिमिलर कितीही वर्ड बोला पण ते ओपन होत नव्हतं. जेव्हा प्रॉपर तो शब्द वापरला जायचा खुलजा सिमसिम, तेव्हाच तो दरवाजा ओपन व्हायचा. मग तसंच आपल्या लाईफमध्ये काही असे स्विचवर्ड असतात का ते बोलल्यावर आपल्या ते जे आपल्या आयुष्याचे जे बंद ब्लॉकेजेस आहे, काही स्टक झालेलो आहे आपण, तर ते ओपन होत असतं. मग तसं आपल्या आर्थिक समृद्धीसाठी आहे का काउंट, सगळ्यांनी लिहून घ्या. सगळे जे लेटर आहे काउंटचे ते कॅपिटल मध्ये लिहायचे आहे. COUNT, काउंट. COUNT, काउंट.
सर्व लेटर कॅपिटल मध्ये लिहायचे आहेत. सर्व लेटर कॅपिटल मध्ये लिहायचे, COUNT. आता याचा आपल्याला मंत्र जाप करायचा आहे, काउंटचा जाप करायचा आहे, चॅन्टिंग करायचं आहे. तर कसं करायचं आहे? COUNT, काउंट. मी शलाका आर्थिक दृष्ट्या समृद्ध झालेली आहे. COUNT, काउंट. मी शलाका आर्थिक दृष्ट्या समृद्ध झालेली आहे. COUNT, काउंट. मी प्रफुल्ल बावकर आर्थिकदृष्ट्या समृद्ध झालेलो आहे. येस, COUNT. आलं लक्षात कसं करायचं? आता किती वेळा करायचं हे तुमच्यावर डिपेंड आहे. तुम्ही मन लावून 11 वेळा जरी केलं दिवसभरात तरी सफिशियंट आहे. असं नाही का तुम्हाला नाही जमत आहे, तुमचं जॉब आहे, तुमचं वेळेमुळे जमत नसेल, पण मन लावून मना श्रद्धेने बोला. श्रद्धेने तुम्ही त्याचं चॅन्टिंग करा, तुम्हाला लगेच त्याचा 11 दिवसात रिझल्ट मिळणार आहे. ओके, खूप पॉवरफुल आहे तो वर्ड. त्याच्यानंतर आपण ज्यांना पण पैसे देत असतो, ज्यांना पण आपण पैशांची देवाणघेवाण करत असतो, तर त्यावेळेला कधी आपण ऑनलाईन करतो किंवा कॅशमध्ये करतो. पैशांची देवाणघेवाण आपण ऑनलाईन करतो किंवा कॅशमध्ये करतो. तर त्यावेळेला आपल्याला ही जी आता मी अफर्मेशन सांगते आहे ती बोलायची आहे. मी आता एक अफर्मेशन वरून एक मला आपल्याच क्लासमधल्या एका स्टुडंटचा मेसेज होता का मी तुम्हाला सेकंड डेला बोलली होती का अफर्मेशनचा व्हिडिओ पाठवेल ग्रुपवर, तर माझ्या माइंड मधून सरळ निघून गेलेला होता. नवरात्रीचे दिवस होते, ते मला पाठ वगैरे वाचायचे राहतात, तर माझ्या लक्षात नव्हते. तर आज त्यांनी मला मेसेज केला तर माझ्या लक्षात आलेला आहे. तर मी आज संध्याकाळी तुम्हाला तो ग्रुपवर अफर्मेशनचा व्हिडिओ पाठवून देईल. तुम्हाला तुमच्यासाठी जी योग्य अफर्मेशन आहे ती तुम्ही रोज राईट करू शकतात. ओके, आता आपण बघणार आहोत का आपण पैशांची ज्या वेळेला देवाणघेवाण करतो, कधी ऑनलाईन करतो कधी ऑफलाईन करतो, तर त्यावेळेला आपल्याला ही अफर्मेशन बोलायची आहे. मी हे पैसे ह्या व्यक्तीला देत आहे. मी हे पैसे ह्या व्यक्तीला देत आहे. ह्याच्या जीवनातून सर्व आनंद निर्माण करून माझ्या जीवनात मल्टिपल होऊन माझ्याकडे परत या. मी हे पैसे ह्या व्यक्तीला देत आहे. ह्याच्या जीवनातून सर्व आनंद निर्माण करून माझ्या जीवनात मल्टिपल होऊन माझ्याकडे परत या. जीवनात माझ्या जीवनात मल्टिपल होऊन परत माझ्याकडे परत या. मल्टिपल होऊन माझ्याकडे परत या. आय एम वेटिंग फॉर यू. थँक यू. आय लव्ह यू. असं तुम्हाला तिथे आपण जेव्हाही पैसे देणार घेणार असो तेव्हा पटकन मनामध्ये हे बोलायचं आहे. मी हे पैसे ह्या व्यक्तीला देत आहे, त्याच्या जीवनात आनंद देऊन माझ्याकडे मल्टिपल होऊन परत येऊ द्या. मल्टिपल ओके, होऊन माझ्याकडे परत या. होऊन माझ्याकडे परत या. आय एम वेटिंग फॉर यू. थँक यू. आय लव्ह यू. असं आपल्याला पैशांना अफर्मेशन द्यायची आहे. केव्हा बोलायचं आहे हे? जेव्हा आपण पैसे देतो आहे त्यावेळेला काही सेकंदात आपल्या मनामध्ये पटकन बोलायचं आहे. क्लिअर आहे इथपर्यंत? मी आता स्क्रीन शेअर करते आहे. आता आपण 7 चक्र बघणार आहोत. ओके, 7 चक्र बघणार आहोत आपण आता. सर्वांना स्क्रीन शेअर झालेली आहे का?
सर्वांना स्क्रीन शेअर झालेली आहे? ओके. आता आपण बघतो आहे सेवन चक्र. सेवन चक्र ही आपल्या शरीरात बघा कुठे असतात, यांच्या जागा बघा. मी तुम्हाला दाखवणारच आहे. आपण प्रत्येक चक्राला स्पर्श करणार आहोत. त्याच्यानंतर त्यांचे कलर बघा इथे दिलेले आहेत. रूट चक्र, नंतर स्वाधिष्ठान चक्र, मणिपूर चक्र, हार्ट चक्र, थ्रोट चक्र, थर्ड आय चक्र, क्राउन चक्र. आपण असं चक्रांना नेहमी खालून सुरुवात करत असतो बोलायला. ओके. चक्र जेव्हा बॅलन्सिंग करायचे राहतात तेव्हा आपण खालच्या चक्रापासून सुरुवात करायची असते. ओके. येस. आता आपण चक्रांची डायरेक्ट माहिती घेऊया आणि त्याच्यात कलर वगैरे हे सगळं डिटेलमध्ये बघत जाऊया. तर आता खालतून पहिलं म्हणजे रूट चक्र. ओके. हे आपल्या जेनेटिक ऑर्गन जवळ राहतं. ओके. हे सगळे चक्र शिकून झालं का मी तुम्हाला त्यांना स्पर्श करायचा कसा, कुठे त्यांच्या जागा आहे ते दाखवणार आहे. हे जे रूट चक्र आहे याला मूलाधार चक्र देखील म्हणतात. याचा जो रंग आहे तो आहे लाल. याचा जो बीज मंत्र आहे तो आहे लम. याचं जे तत्व आहे ते आहे पृथ्वी तत्व. ओके. याचं महत्व काय आहे आपल्या आरोग्यामध्ये? आरोग्य आणि कल्याणासाठी मागच्या जन्माच्या आठवणी आणि कार्य संग्रहित करते हे चक्र. हे चक्र जर इम्बॅलन्स राहिलं आपल्या शरीरामध्ये तर काय होतं, आपल्या रूट चक्राच्या खाली म्हणजे पायाखाली जे काही अवयव आहे, पायाखालचे म्हणजे कमरेच्या खाली जे जे अवयव आहे, जसे आपले गुडघे आहे, पाय आहेत, टाचा आहेत, हे सर्वांमध्ये वेदना सुरू होतात. हे दुखायला लागतात. मग त्यावेळेला आपण समजून घ्यायचं का त्या व्यक्तीचं रूट चक्र हे इम्बॅलन्स झालेलं आहे. या चक्राला जर आपण हिलिंग केलं तर त्यांचे जे प्रॉब्लेम आहे, गुडघेदुखी, पायदुखी, याच्यातून त्यांना आराम मिळतो. हाडांचे प्रॉब्लेम, अशक्तपणा, चक्कर येणे, आरोग्य संबंधी व्याधी, सतत नैराश्य येणं हे देखील या चक्रामुळे होत असतं. आणि जर हे चक्र आपलं बॅलन्स राहिलं तर काय होतं, भौतिक शक्ती व सृजन शक्तीची वाढ होते. नेहमीच आपण ऍक्टिव्ह राहतो, प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर राहतो. एखादी व्यक्ती जर प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर असेल तर समजून जायचं का त्या व्यक्तीचं रूट चक्र हे बॅलन्स आहे. ही रूट चक्र जर बॅलन्स असेल तर स्वास्थ्य आणि सुखी आनंदी जीवन एखादी व्यक्ती जगू शकते. त्याच्यानंतर पुढचं चक्र आहे ते आहे स्वाधिष्ठान चक्र. स्वा म्हणजे काय? स्वयं. आणि स्थान म्हणजे काय? ठिकाण. स्वतःचं ठिकाण असलेलं ते आहे स्वाधिष्ठान चक्र. तर आता हे चक्र, याचा कलर जो आहे तो आहे केशरी. त्याचा बीज मंत्र आहे वम आणि त्याचं तत्व आहे जलतत्व. याचं महत्व काय आहे? स्त्री पुरुष आकर्षणाचे केंद्र आहे. याचं मनाचं निवासस्थान आहे. हे चक्र मनाचे निवासस्थान आहे. हे चक्र जर इम्बॅलन्स झालं तर युरिन संबंधित समस्या निर्माण होतात, जसं कफ, सर्दी, युरिनचे आजार, बेड वेटिंग. काही मुलं खूप मोठे होऊन जातात तरी देखील बेडवर युरिन पास करता, तर त्यावेळेला त्या मुलांचं स्वाधिष्ठान चक्र हे इम्बॅलन्स झालेलं आहे. नंतर पुरुषांचे प्रॉब्लेम होतात, गर्भाशयाचे प्रॉब्लेम होतात, सेक्शुअल इश्यू या लोकांना राहतो. त्याच्यानंतर अपचनाचे व्याधी या लोकांना होत असतात. आणि हे चक्र ज्यांचंही बॅलन्स आहे त्यांना मानवी जीवनाचा त्यांचा विकास होतो. वैवाहिक सुख आणि गर्भधारणा या लोकांना आणि संतती सुख त्यांना मिळते. ज्यांना पण मूलबाळ होण्यामध्ये प्रॉब्लेम होतो आहे त्यांनी या स्वाधिष्ठान चक्राला हिलिंग करायचं आहे. त्याच्याने त्यांचा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे. आता पुढचं चक्र आहे ते आहे मणिपूर चक्र. मणिपूर चक्र याचा जो कलर आहे तो आहे येलो कलर. हे चक्र सर्वात महत्वाचं आहे. याचा जो बीज मंत्र आहे तो आहे रम. याचं तत्व आहे अग्नितत्व. ओके. याचं महत्व काय आहे का भौतिक जीवनातील इच्छापूर्तीचं हे केंद्र आहे. तुमच्या इच्छा ज्या आहे, जसं गाडी घेणं, बंगला घेणं, नंतर मुलांना चांगलं एज्युकेशन देणं, हे सर्व इच्छा पूर्ण करण्याची क्षमता या चक्रामध्ये आहे. शक्ती आणि बुद्धीचे प्रतीक आहे. चेतनेचे केंद्र आहे हे तत्व.
हे चक्रचं इम्बॅलन्स झालं तर आपल्याला मधुमेह म्हणजे डायबिटीस, स्वादुपिंडाचे विकार, यकृताचे विकार, अल्सर, पित्ताशयाचे दगड यासारखे प्रॉब्लेम तिथे होत असतात. आणि हे जे चक्र आपलं बॅलन्स असेल तर काय होतं, हे चक्र इच्छापूर्तीचं केंद्र आहे. जसं घर घेणं, गाडी घेणं, बंगला, एसी, मुलांचे एज्युकेशन, सर्व स्वप्न पूर्तीची ताकद येथे असते. आपल्या शरीरातील ऊर्जेचे स्रोत आहे. स्वतःसाठी आदर, मान सन्मान प्राप्त करते. महत्वाचे स्वादुपिंड व प्रजनन प्रणाली स्वयंचलित करते. आलं लक्षात? हे चक्र सर्वात महत्वाचं आहे. त्याच्यानंतर पुढचं चक्र आहे ते आहे हार्ट चक्र. त्याचा जो पीक आहे तो माझ्याकडनं डिलीट झालेला आहे, तर मी तुम्हाला त्याची माहिती तोंडी सांगते. पुढचं आहे अनाहत चक्र, त्याला हार्ट चक्र देखील म्हणतात. त्याचा जो रंग आहे तो आहे हिरवा. त्याचा जो मंत्र आहे तो आहे यम आणि त्याचं तत्व आहे हवा. प्रेम, भाईचारा, आध्यात्मिक विकास, प्रेमाची प्रतीक आहे. भक्ती भावना, भक्ती साधना, ऋषी मुनी हे चक्र जागृत करायला विशेष भर देतात. कोणत्याही शक्तीशिवाय निस्वार्थ प्रेम हे या चक्राचे विशेष आहे. थायमस ग्रंथी सोबत या चक्राचा मूळ मंत्र आहे, संबंध आहे. वायू तत्व इम्बॅलन्स झाल्याने काय होतं, हे जे आपलं हार्ट चक्र आहे, हे जर इम्बॅलन्स झाल्याने काय होतं, प्रेम, प्रतिकूल शारीरिक पीडा, निराशा येते. त्या लोकांमध्ये खूप प्रमाणात ते कंजूस वागायला लागतात. प्रेमाचा जीवनामध्ये अभाव होतो. हृदयाविषयी रोग तयार होतात. बीपी, डिप्रेशन, आत्महत्या करण्याचे विचारही या लोकांच्या मनात येत असतात. मग आपण ह्या लोकांचं, ज्यांच्याही मनात आत्महत्या करायचे, सुसाईड करायचे विचार येतात, त्यांना जर आपण त्यांच्या हार्ट चक्राला हिलिंग दिली तर त्यांना तिथे नक्कीच आराम मिळणार आहे. विशुद्धी चक्र, याचा तत्व आहे आकाश, रंग आहे निळा, आकाशी निळा आणि याचा मंत्र आहे हम. आकाश तत्व इम्बॅलन्स होने से वात, पित्त, त्रिदोष, कफाचा त्रास होतो. केसांच्या समस्या देखील तिथे तयार होत असतात. याचे कार्य अभिव्यक्ती और बातचीत करणं आहे, बोलणे आहे. जी व्यक्ती सत्य आणि खरं बोलेल त्या व्यक्तीचं हे चक्र विकसित होत असतं. हे चक्र आहे ना, बॅलन्स करायचं एकदम सोपी पद्धत आहे का तुम्हाला फक्त खरं बोलायचं आहे. तुम्ही नुसते खरं जरी बोलल्या तरी तुमचं चक्र हे ऑटोमॅटिक बॅलन्स होत असतं. त्याच्यानंतर तुम्हाला प्रत्येक गोष्टीला थँक्यू बोलायचं आहे, तरी देखील तुमचं चक्र बॅलन्स होतं. आता याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, सगळ्यात महत्वाचं का आपल्या डोक्यावर बर्फाची लादी ठेवायची आहे आणि तोंडामध्ये मधाचा बोळा ठेवायचा आहे. याच्यामुळे आपण आपल्या मुखातून जेही बोलणार आहोत ते मधासारखं गोड राहणार आहे आणि हे चक्र ऑटोमॅटिक बॅलन्स राहणार आहे. खूप सोपं आहे. याच्यासाठी जास्त काही तुम्हाला मेहनत करायची गरज नाही. ओके. आता पुढचं चक्र आहे थर्ड आय चक्र, आज्ञा चक्र देखील त्याला म्हणतात. याचा कलर आहे निळा, इंडिगो म्हणू शकतात तुम्ही त्याला. त्याचा मंत्र आहे ओम आणि याचं तत्व आहे प्रकाश. या चक्राला शिवनेत्र देखील बोलतात. आपण जिथे टिकली लावतो तिथे याची जागा आहे. ज्ञानाचे केंद्र आहे. या चक्राचा विकास झाल्याने भविष्यात होणाऱ्या सूक्ष्म घटनांचे संकेत आपल्याला कळत असतात. आध्यात्मिक विकासासाठी हे चक्र आहे. स्पिरिच्युअल डेव्हलपमेंटसाठी आध्यात्मिक विकास केले यह चक्र विशेषकर महत्वपूर्ण आहे. ओके. आता याच्या पुढचं चक्र आहे ते आहे क्राउन चक्र. ओके. याचा जो रंग आहे तो आहे जांभळा, व्हाईट किंवा व्हायलेट तुम्ही म्हणू शकता. याचा जो मंत्र आहे तो आहे सायलेंट मध्ये ओम बोलायचा आहे. याचं जे महत्व, हे सर्वात महत्वाचं चक्र आहे. क्राउन चक्र हे मुक्तीचं केंद्र आहे. ब्रह्मांडीय ऊर्जांचं प्रवेशद्वार आहे क्राउन चक्र. या चक्रातून ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्या शरीरात येत असतात. आपल्या डोक्याच्या मध्यावर याचे अस्तित्व आहे. म्हणून हिलिंग करताना आपण टाळूवर हात ठेवायचे नाहीये. आता कसे स्पर्श करायचं क्राउन चक्राला मी तुम्हाला ते दाखवणार आहे.
आध्यात्मिक साधनेचे केंद्र आहे. ज्ञानाची प्राप्ती या चक्रामुळे आपल्याला होत असते. समाधी अवस्थेपर्यंत आपण या चक्रामुळे पोहोचतो. शून्य अवस्थेची स्थिती निर्माण होत असते. ओके. एखाद्या व्यक्तीचा शेवटचा श्वास घेताना जर तुम्ही कधी बघितलेलं असेल, तर ज्या वेळेला ती व्यक्ती शेवटचा श्वास घेते आणि त्याचं क्राउन चक्र ओपन होतं, तिथून त्याची प्राण ऊर्जा ही बाहेर पडत असते. त्याचा प्राण हा बाहेर पडतो. त्याचं जे शेवटचा श्वास आणि इकडे क्राउन चक्र ओपन होतो, तर त्यावेळेला तो व्यक्ती खूप डचकतो का काय झालं माझ्या बरोबर. तो डचकल्यामुळे काय होतं का त्याचे जे डोळे आहेत ते ओपन राहून जातात आणि त्याचं जे तोंड आहे ते उघडं राहतं. मग आपण काय म्हणतो, त्याचा जो प्राण आहे तो त्याच्या मुखावाटे बाहेर पडला आहे किंवा डोळ्यांवाटे बाहेर पडलेला आहे, म्हणतो ना आपण असं. पण त्याचा प्राण ऍक्च्युली त्याच्या क्राउन चक्रामधून बाहेर पडलेला असतो. क्राउन चक्राला आपल्या मुक्तीचं केंद्र म्हटलं गेलेलं आहे. ओके. सगळ्यांना इथपर्यंत आलं लक्षात? 7 चक्र आले लक्षात? मी जास्तीत जास्त सोपं करून तुम्हाला सांगायचा प्रयत्न केलेला आहे. तर आपण त्यांच्या जागा बघूया आपल्या शरीरामध्ये कुठे आहे. आपण प्रत्येक चक्राला स्पर्श करूया. सगळ्यांना ओके आहे? माझा आवाज येतो आहे? आता काय करायचं आहे, आपले दोन्ही हात असे कप शेप मध्ये घ्यायचे आहे. कप शेप म्हणजे थोडासा असा खोलगट हात करायचा. कोणताही हात वर खाली घेऊ शकतात, असं काही रूल नाहीये त्याला. कोणताही हात तुम्ही वर खाली घेऊ शकता. आता जिथे आपलं जेनेटिक ऑर्गन आहे तिथे स्पर्श करायचा आहे. तिथे आपलं रूट चक्र आहे. ओके. त्याच्यानंतर आपली जी नाभी आहे, नाभीच्या 3 बोट खाली आपलं स्वाधिष्ठान चक्र आहे. नाभीच्या 3 बोट खाली. ओके. त्याच्यानंतर नाभीच्या 3 बोट वरती, माप मोजा, नाभीच्या 3 बोट वरती इथे आपलं मणिपूर चक्र आहे. त्याला स्पर्श करायचा आहे. मणिपूर चक्र मी बोलली सर्वात महत्वाचं चक्र आहे. भौतिक सुखांचं चक्र आहे. आणि आपण काय म्हणतो, सुखाचा रस्ता पोटातून जातो, म्हणतो का नाही? मग हे आलं का पोटामध्ये, आपलं मणिपूर चक्र आलं का पोटाच्या इथे? येस. म्हणजे सगळ्यात महत्वाचं चक्र आहे. त्याच्यानंतर जे आहे ते आहे हार्ट चक्र. आपल्या हार्ट चक्राला स्पर्श करायचा आहे सगळ्यांनी. त्याच्यानंतर येतं थ्रोट चक्र. मग थ्रोट चक्रासाठी तुम्हाला कप शेप मध्ये हात घेऊन अशा पद्धतीने स्पर्श करायचा आहे. थ्रोट चक्र. येस. त्याच्या 2 पद्धती आहे स्पर्श करायच्या, एकदा अशी आणि एकदा पुढून आणि असा एक हात मागून. या दोघही पद्धती तुम्हाला जी योग्य वाटेल ती तुम्ही वापरू शकता. ओके. या पद्धतीने तुम्ही थ्रोट चक्राला स्पर्श करू शकतात. ही दुसरी पद्धत. ओके. आता जे आपलं थर्ड आय चक्र आहे त्याला पण कप शेप मध्ये हात घ्यायचा, एक पुढून आणि एक मागून. हे आपल्या थर्ड आय चक्राला स्पर्श करायचा आहे अशा पद्धतीने. व्हेरी गुड. त्याच्यानंतर आता सगळ्यात महत्वाचं आहे क्राउन चक्र. कप शेप मध्ये घ्यायचं. इथे जो आपला टाळू आहे बघा, इथे लहान मुलाचा टाळू भरतो आपण, तर इथे स्पर्श करायचा नाहीये. तिथे जरी क्राउन चक्राची जागा आहे तिथे आपल्याला स्पर्श करायचा नाहीये, कारण तिथून ब्रह्मांडी एनर्जी आपल्या शरीरात येत असते आणि आपण जर तिथे हात ठेवला तर ती एनर्जी तिथे थांबून जाईल, मध्ये यायला जागाच राहणार नाही. म्हणून आपल्याला क्राउन चक्राला असं थोडं साईडला हात लावायचा आहे, कानाच्या थोडं वरती आणि क्राउन चक्राच्या थोडं जवळ. बघून घ्या माझं, का जेव्हाही मी सांगेल क्राउन चक्राला स्पर्श करा तर या पद्धतीने करायचं आहे. ओके. आलं सगळ्यांच्या लक्षात? 7 चक्राच्या जागा कुठे आहेत, आलं लक्षात? येस. आता आपण बघणार आहोत 7 चक्राचं मेडिटेशन. आता ह्या मेडिटेशन मध्ये आपण काय करणार आहोत, का हे जे चक्र आहे याच्या रिलेटेड कोणते कोणते ऑर्गन्स आपल्या शरीराचे रिलेटेड आहे. ओके. जसं मणिपूर चक्र आहे त्याच्यातले आपल्या पोटातले कोणते कोणते ऑर्गन त्याच्याशी रिलेटेड आहे, त्याच्यामधली सगळ्यांमधली आपण निगेटिव्हिटी काढून तिथे परत पॉझिटिव्ह एनर्जी देणार आहोत. तर असं आपण आपल्या पूर्ण शरीराला जसं काही आता स्कॅन करतो आहे, हे सर्वांनी फील करा. ओके. आवडेल सगळ्यांना मेडिटेशन करायला? येस. चला मग सगळ्यांनी रेडी व्हा, पाणी पिऊन घ्या. ज्यांचे व्हिडिओ ऑन असतील त्यांना खूप सुंदर अनुभव मिळणार आहे. ज्यांचे बंद आहेत त्यांच्यासाठी मी काहीच करू शकत नाही. सर्वांनी पाणी पिऊन रेडी व्हा.
सर्वांनी रेडी व्हायचं आहे. मी सर्वांना म्यूट करून देते, म्हणजे मग मेडिटेशनला कोणाचाही आवाज होणार नाही आणि एकमेकांना डिस्टर्ब होणार नाही. ओके, सर्वांनी ताठ बसायचं आहे. पाठीचा कणा ताठ. संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांवर केंद्रित करायचं आहे. ज्यांना पण चष्मा आहे त्यांनी चष्मा काढून घ्यायचा आहे. आरामदायी अवस्थेत बसायचं आहे. दीर्घ श्वास घ्यायचा आहे. सर्वांनी डोळे बंद करायचे आहे. पाठीचा कणा ताठ. संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांवर केंद्रित करायचं आहे. येणारा प्रत्येक श्वास आपल्याला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. जाणारा प्रत्येक श्वासासोबत शरीर, मन, सात चक्र आणि आवरातून सर्व प्रकारची नकारात्मकता कायमस्वरूपी बाहेर निघत आहे. कायमस्वरूपी बाहेर निघत आहे. हळूवार दिव्य रेकी शक्तीला हात जोडून आपल्याला आवाहन करायचे आहे. सर्वांनी दोन्ही हात जोडायचे आहेत आणि दिव्य रेकी शक्तीला आवाहन करायचे आहे. मी स्वतःची आभारी आहे. मी दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे. मी माता, पिता, समस्त गुरुजनांचे आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. दोन्ही हात मांडीवर ठेवायचे आहेत. तळवे आकाशाकडे. अनंत स्रोतातून वाहत येणारी दिव्य रेकीची शक्तीची ऊर्जा आपल्या क्राउन चक्रामध्ये प्रवेश करत आहे. क्राउन चक्र म्हणजे आपल्या टाळूची जागा. क्राउन चक्र आणि त्याच्या रिलेटेड सर्व ऑर्गन्स, यात कुठल्याही कारणाने कुठलीही नकारात्मकता असेल तर ती सर्व प्रकारची नकारात्मकता रिमूव्ह होत आहे. सर्व प्रकारची निगेटिव्हिटी कायमस्वरूपी बाहेर निघून जात आहे. अगदी शरीराच्या खालच्या थर्ड आय चक्रापर्यंत आपण पोहोचलेलो आहोत. दोन्ही भुवयांच्या मध्ये कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची नकारात्मकता असेल ती कायमस्वरूपी डीपर 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 जात आहे. खालच्या भागांमध्ये पाठवली जात आहे. अनंत स्रोतातून वाहत येणारी दिव्य रेखी शक्तीची ऊर्जा ही क्राउन चक्रामधून थर्ड आय चक्र यातून प्रवाहित होत आहे आणि संपूर्ण चेहरा, दोन्ही डोळे, दोन्ही कान, दोन्ही गाल, ओठ, दोन्ही दंतपंक्ती, जिव्हा, थ्रोट यात कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची नकारात्मकता असेल तर ती सर्व प्रकारची नकारात्मकता कायमस्वरूपी निघून जात आहे. कायमस्वरूपी निघून जात आहे. खाली जात आहे. संपूर्ण थोट चक्र, श्वसन नलिका, अन्न नलिका, थायरॉइड ग्लँड यात कुठल्याही परिस्थितीत कुठल्याही प्रकारची नकारात्मकता असेल, आजाराच्या स्वरूपात असेल किंवा अव्यक्त भावनांच्या स्वरूपात असेल, कुठल्याही प्रकारची निगेटिव्हिटी असेल ती संपूर्णतः डीपर डीपर खाली जात आहे. खाली जात आहे. हृदय चक्र, हृदय चक्र, हृदय, लंग्स, छातीच्या बरगड्या, दोन्ही हात अगदी खांद्यापासून ते अगदी पायाच्या बोटांपर्यंत, दोन्ही तळ हात आणि कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची नकारात्मकता असेल, सर्व प्रकारची निगेटिव्हिटी कायमस्वरूपी डीपर 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 खाली जात आहे. त्यानंतर नाभी,
नाभीच्या 3 बोट वर मणिपूर चक्र. मणिपूर चक्रात कुठल्याही प्रकारची निगेटिव्हिटी असेल, सर्व प्रकारची निगेटिव्हिटी, लहान आतडे, मोठे आतडे, स्टमक, लिव्हर, कुठल्याही प्रकारची निगेटिव्हिटी असेल, ती सर्व डीपर डीपर खाली जात आहे. स्वाधिष्ठान चक्र, नाभीच्या 3 बोट खाली. जेनेटिक ऑर्गन, ओरीज, कुठल्याही प्रकारची निगेटिव्हिटी असेल, काही आजार असतील, सर्व प्रकारची निगेटिव्हिटी तुमच्या शरीरातून आणि तुमच्या चक्रांमधून निघून डीपर डीपर खाली जात आहे. रूट चक्र जीवनाच्या स्थिरतेचे स्थान आहे. संपूर्ण स्थिरता, संपूर्ण स्पाईन, दोन्ही पायांची नख अगदी आता डोक्याच्या केसांपासून ते पायाच्या नखापर्यंत आपल्याला स्वतःला बघायचे आहे. आणि जिथे कुठे आजाराची लक्षणं असतील, कुठले दुःख असतील, वेदना असतील, सर्व प्रकारची दुःखे, सर्व प्रकारच्या वेदना, सर्व प्रकारची निगेटिव्हिटी काढून, सर्व प्रकारची एनर्जी तुमच्या शरीरातून कायमस्वरूपी निघून जात आहे. कायमस्वरूपी निघून जात आहे. कायमस्वरूपी निघून जात आहे. आणि शरीरातून पूर्णपणे बाहेर निघालेली आहे. पूर्णपणे बाहेर निघालेली आहे. डीपर डीपर डीपर. पृथ्वीच्या भूगर्भामध्ये खूप खोल गेलेली आहे. सर्व औरातली नकारात्मकता, शरीरातली नकारात्मकता, चक्रातली नकारात्मकता पूर्णपणे निघून पृथ्वीच्या भूगर्भामध्ये पोहोचलेली आहे. पृथ्वीच्या भूगर्भामध्ये पोहोचलेली आहे. आणि तिथे खूप मोठा दगड आपल्याला बघायचा आहे. खूप मोठा दगड पृथ्वीच्या भूगर्भामध्ये आहे. आणि त्या भूगर्भामध्ये असलेल्या दगडाला पूर्ण निगेटिव्हिटी कायमस्वरूपी गुंडाळली जात आहे. कायमस्वरूपी गुंडाळली जात आहे. एकच वार आणि तुमचं त्या निगेटिव्हिटी सोबत कायमस्वरूपी नातं तुटलेलं आहे. कायमस्वरूपी नातं तुटलेलं आहे. आणि ब्रह्मांडीय दिव्य रेखी शक्तीची ऊर्जा परत एका पवित्र स्वच्छ ऊर्जेसोबत तुमच्या शरीरामध्ये प्रवेश करत आहे. संपूर्ण रूट चक्र, माकड हाडाचे शेवटचे टोक तिथे पोहोचलेली आहे. एक लाल रंगाचं सुंदर फूल, प्रकाशमान असं फूल तिथे उमललेलं आहे. आणि तुमचं संपूर्ण रूट चक्र आणि त्याच्या आजूबाजूच्या सर्व ऑर्गनला संपूर्ण आरोग्य प्राप्त होत आहे. 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 हळूहळू ही ऊर्जा आता स्वाधिष्ठान चक्रापर्यंत पोहोचलेली आहे. ओटीपोट, ओटीपोटातील सर्व ऑर्गन आणि रिलेटेड सर्व ऑर्गन यामध्ये सकारात्मकतेने परिपूर्णता आलेली आहे. संपूर्ण निगेटिव्हिटी आलेली आहे. संपूर्ण पॉझिटिव्हिटी आलेली आहे. संपूर्ण सकारात्मकता आलेली आहे. संपूर्ण पॉझिटिव्हिटी आलेली आहे. मणिपूर चक्र, लहान आतडे, मोठे आतडे, जठर, लिव्हर, किडनी आणि कमरेचा भाग, सगळ्या ठिकाणी ही दिव्य ऊर्जांचा फ्लो प्रवाहित होत आहे. एक दिव्य पिवळ्या रंगांचा प्रकाश अवतारित होत आहे. अवतारित होत आहे. अवतारित होत आहे. दिव्य पॉझिटिव्हिटीने तेथे सुंदर असे प्रत्येक सेल, शरीराचे प्रत्येक सेल, नवीन ऑर्गन यांना नव चैतन्य आणि नवीन ऑर्गन्सला नवी ऊर्जा प्राप्त झालेली आहे. परिपूर्ण झालेले आहेत. परिपूर्ण झालेले आहेत. हृदय चक्र, लंग्स आणि हार्ट आरोग्यमय ऊर्जांनी परिपूर्ण झालेला आहे. परिपूर्ण झालेला आहे. परिपूर्ण झालेला आहे.
आता संपूर्ण हृदयात करुणा, दया आणि प्रेमाची निर्मिती झालेली आहे. संपूर्ण हृदयात दया आणि प्रेमाची निर्मिती झालेली आहे. थ्रोट चक्र, थ्रोट चक्रापर्यंत जी पण ही ऊर्जा आहे ती दिव्य संवाद, कौशल्य आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह आपल्या थ्रोट चक्रात प्रवाहित होतो आहे. आणि ही ऊर्जा थर्ड आय चक्रापर्यंत पोहोचलेली आहे. दिव्य अति नील रंगाच्या प्रकाशमान होताना बघायचं आहे. संपूर्ण क्राउन चक्र हे जांभळ्या रंगाच्या प्रकाशाने परिपूर्ण होताना बघायचं आहे. प्रत्येक चक्र हे आता प्रकाशमान ऊर्जांनी परिपूर्ण झालेलं बघायचं आहे. परिपूर्ण झालेलं बघायचं आहे. त्यांच्याशी रिलेटेड सर्व ऑर्गन्स नवचैतन्य आणि नवीन ऊर्जेची प्राप्ती तिथे होताना बघायचं आहे. होताना बघायचं आहे. आता या सर्व शक्तींचा संचार तुमच्या क्राउन चक्रातून एखाद्या फाउंटन सारखा बाहेर येऊन तुम्हाला संपूर्ण आवराला व्याप्त करत आहे. संपूर्ण आवराला व्याप्त करत आहे. आणि दिव्य सुरक्षेचे कवच आपल्या अवतीभोवती तयार झालेले आहे. दिव्य सुरक्षेचे कवच आपल्या अवतीभोवती तयार झालेले आहे. दिव्य सुरक्षेचे कवच आपल्या अवतीभोवती तयार झालेले आहे. आणि आता आपण दिव्य आरोग्य शक्तींनी परिपूर्ण झालेलो आहोत. आपण दिव्य आरोग्य शक्तींनी परिपूर्ण झालेलो आहोत. परिपूर्ण झालेलो आहोत. चेहऱ्यावर एक सुंदर स्माइल आणायची आहे. चेहऱ्यावर एक सुंदर स्माइल, अगदी छोटं बाळ झोपेतही हसतं ना, अगदी तशी दिव्य स्माइल आणायची आहे. कीप स्माइलिंग, कीप स्माइलिंग, कीप स्माइलिंग. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. शरीराचे प्रत्येक सेल, रोम रोम, शरीराचा प्रत्येक कण कण आज आनंदाने आणि आनंदाच्या सकारात्मक ऊर्जेने परिपूर्ण होत आहे. सकारात्मक ऊर्जेने परिपूर्ण होत आहे. शरीराचा प्रत्येक कण आणि कण दिव्य आनंदाने परिपूर्ण झालेला बघायचा आहे. दिव्य आरोग्यमय ऊर्जांनी परिपूर्ण झालेला बघायचा आहे. मैं स्वस्थ हूँ, मस्त हूँ, जबरदस्त हूँ. मैं स्वस्थ हूँ, मस्त हूँ, जबरदस्त हूँ. मैं स्वस्थ हूँ, मस्त हूँ, जबरदस्त हूँ. I am the happiest person in the world. I am the happiest person in the world. I am the happiest person in the world. याच दिव्य स्माइल आणि आनंदासोबत स्वतःला परिपूर्ण करायचे आहे. स्वतःला परिपूर्ण करायचे आहे. आणि अगदी हळूवार डोळे उघडायचे आहेत. हळूवार डोळे उघडायचे आहेत. डोळे उघडायला कुठलीही घाई करू नका. सर्वांनी आपले दोन्ही हात रफ करायचे आहेत. आपले दोन्ही हात रफ करायचे आहेत आणि अलगद आपल्या चेहऱ्यावर ठेवायचे आहेत. अलगद आपल्या चेहऱ्यावर ठेवायचे आहेत. हाताच्या अंधारातच डोळे उघडायचे आहेत. रिलॅक्स, रिलॅक्स, जस्ट रिलॅक्स, जस्ट रिलॅक्स, जस्ट रिलॅक्स. सर्वांनी पाणी पिऊन घ्या. चला बोला, कसं वाटतं आहे? काय वाटलं? काय एनर्जी जाणवली? कीर्ती मॅडम बोला. माईक ऑन करा बरं, होतोय का बघा. हॅलो, हा बोला. नमस्कार मॅम. नमस्कार. छान. असं म्हणजे मला मी चॅन्टिंग पण करते ना लोटस सूत्रची, हा रोज अर्धा एक तास, आणि पण साधना वगैरे करते, तर मला म्हणजे ते जाणवलं असं प्रत्येक पार्ट मधून, जसं जसं तुम्ही म्हणत होते ना, तसं तसं मला जाणवत होते की काहीतरी माझ्या बॉडीच्या आतमधून म्हणजे प्रवाहित होत आहे. खूप छान वाटलं, मस्त. थँक्यू, थँक्यू, थँक्यू मॅम.
येस, व्हेरी गुड. अजून कोण शेअर करेल? उज्ज्वला मॅडम बोला. माईक ऑन करा मॅडम. माईक ऑन नाही झालाय तुमचा. नाही झालाय. झालेला नाहीये तुमचा. माईक ऑन नाही झालाय. हा बोला आता. तुम्ही जेव्हा चक्राचं सांगत होता तेव्हा खूप छान अनुभव आला एकदम. सहस्र चक्रापासून सगळं पूर्ण हे झालं आणि मेडिटेशन सुद्धा खूप सुंदर झालं. एकदम छान. येस, व्हेरी गुड. खूपच छान. बघा, खूप छान सगळ्यांना अनुभव आलेला आहे. ओके. तर आज आपल्या क्लासचा लास्ट डे आहे. ओके. तर आज आपण आता जी सेकंड लेवल आहे त्याच्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती देते आहे. का सेकंड लेवल, थर्ड लेवल आणि फोर्थ लेवल अशा 3 लेवल आहेत पुढच्या. त्याच्यानंतर येते 5वी ग्रँड मास्टरची. तर ती आता आपण घेत नाही आहोत, ती माझी झालेली आहे. ओके. आता आपण फक्त सेकंड लेवल, थर्ड लेवल आणि फोर्थ लेवल ह्या घेणार आहोत. तर याच्या सोबत आता आपले सणवार सुरू होत आहेत, म्हणून ह्या सणांची ऑफर आहे फक्त का त्याच्यासोबत मी अजून 3 कोर्स तुम्हाला फ्री देते आहे. पहिला आहे पेंडुलम डाउजिंग, त्याच्यानंतर आहे क्रिस्टल थेरपी आणि एक आहे पास्ट लाईफचं मेडिटेशन. पास्ट लाईफ रिग्रेशनचं मेडिटेशन आहे ते माझ्याकडनं तुम्हाला पूर्णपणे फ्री राहणार आहे. त्या मेडिटेशनची फी जर बघितली तर 3,333 रुपये आहे. ओके. तर तेवढी तुम्हाला मी पूर्णपणे फ्री देणार आहे. असे 6 कोर्स तुमचे होत आहेत. त्याचा जो क्लासचा टायमिंग आहे तो आपला हा 2:30 वाजेचा राहील किंवा मग आपण 1 ते 2 करू शकतो. कारण आता 1 ते 2 ची माझी बॅच रिकामी झाली आहे. त्या टायमामध्ये आपण शिफ्ट करू शकतो 1 ते 2 किंवा मग 2:30 ते 3:30. त्याच्यानंतर हा जो कोर्स आहे, जे लोक सेकंड लेवलला ऍडमिशन घेतील त्यांना फर्स्ट लेव्हलचं सगळे ज्या नोट्स आहेत त्या मिळतील आणि फर्स्ट लेवलचं सर्टिफिकेटही मिळणार आहे. आणि जे लोक सेकंड लेवलला ऍडमिशन घेतील त्यांना सेकंड लेवल, थर्ड लेवल, मास्टर लेवल याचे सर्टिफिकेट, नोट्स आणि रोजचे रेकॉर्डिंग मिळणार आहे. ओके. याचे सगळ्यांना